हॅलो हॅलो स्टुडंट्स, कसे आहात तुम्ही? मी आहे सुमित सर, तुमचा फेवरेट केमिस्ट्री टीचर. चला, तर आपण आज नेक्स्ट लेक्चरला सुरू करणार आहोत. मागच्या लेक्चरमध्ये आपण मोलर मास कसं कॅल्क्युलेट करायचं हे बघितलं होतं, बघू शकता तुम्ही. आणि मोलर मास कसं कॅल्क्युलेट करायचं हे आता तुम्हाला येत असेल. तर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला हे शिकायचे की मोल्स कसे कॅल्क्युलेट करायचे. जसं मी तुम्हाला सांगितलं, मी अगोदर बेसिक्स कव्हर करतोय. अगोदर आपण बघू की मोल्स कसे कॅल्क्युलेट करायचे, कारण या बेसिक्सचा वापर पुढे होणार आहे आपल्याला पूर्ण चॅप्टरमध्ये. ओके, तर आजचा लेक्चर आपण बघणार आहोत की मोल्स कसे कॅल्क्युलेट करायचे. मोल्स किंवा आपण याला म्हणू मोल कॉन्सेप्ट. मोल कॉन्सेप्ट. आता इकडे बघा, जे मोल्स असतात ते कॅल्क्युलेट करायला सहसा आपण 3 फॉर्म्युले यूज करतो. तर आपण वन बाय वन बघू. फॉर्म्युला बघू अगोदर, फॉर्म्युलाचा टाईप बघू, मग क्वेश्चनचे टाइप्स बघू. तर त्या तिन्ही फॉर्म्युलाला मी 3 टाइप्स मध्ये डिवाइड केले. तर टाइप 1 बघू अगोदर. ठीक आहे, टाइप 1 काय की वेन नंबर, किंवा आपण असं म्हणू की वेन वेट, WT म्हणजे वेट बरं का, वेट इज गिवन इन ग्राम्स. ज्यावेळेस तुम्हाला क्वेश्चन मध्ये जे वेट आहे ते ग्राम्स मध्ये दिले जातं, त्यावेळेस मोल कसे काढायचे. तर जर वेट तुम्हाला ग्राम मध्ये दिलं तर मोल्स काढायला फॉर्म्युला असतो एन म्हणजे मोल्स इज इक्वल टू वेट अपॉन मॉलिक्युलर वेट. आता हे मॉलिक्युलर वेट म्हणजेच तुमचं मोलर मास आहे, जे आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये कसं काढायचं शिकलेलो आहोत. ठीक आहे, सो मॉलिक्युलर वेट म्हणजेच मोलर मास, आणि हे वेट ग्राम मध्ये असलं पाहिजे, आणि मॉलिक्युलर वेट तर आपण ग्राम मध्येच कॅल्क्युलेट करत असतो. ठीक आहे, आता याच्यावर क्वेश्चन कसा पडतो किंवा याला सॉल्व्ह कसं करायचं मी तुम्हाला हे सांगतो. इकडे बघा सगळ्यांनी. फॉर एक्झाम्पल, मी तुम्हाला म्हटलं की 16 ग्राम मिथेन, 16 ग्राम मिथेन, मिथेनचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे CH4 असतो. आता 16 ग्राम मिथेन मध्ये मोल्स किती आहेत आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. तर मोल्स कसे काढणार तुम्ही, तर मला सांगा. जर आपल्याला ग्राम मध्ये दिलेला आहे वेट, तर कसं काढणार आपण. एन इज इक्वल टू काय फॉर्म्युला असतो, वेट अपॉन मॉलिक्युलर वेट. वेट म्हणजे काय, जे प्रश्नात तुम्हाला दिले ग्राम मध्ये, तर वेट किती दिले 16 डिवायडेड बाय मिथेनचं मोलर मास किती असतं कॅल्क्युलेट करा. कार्बन 12 प्लस एका हायड्रोजनचं 1, 4 हायड्रोजनचं 4, तर 12 आणि 4 16. तर मिथेनचं 16 असतं 16. डिझाईन सारखी एकट करून टाका, आन्सर किती आलं 1. ठीक आहे, तर असं आपण कॅल्क्युलेट करतो मोल्स, ज्यावेळेस तुम्हाला वेट ग्राम्स मध्ये दिल्या जातं. फॉर एक्झाम्पल, अजून एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. समजा मी तुम्हाला म्हटलं 22 ग्राम CO2. आता याचे आपल्याला मोल्स कॅल्क्युलेट करायचे, तर कसे कॅल्क्युलेट करणार बघा. तर एन इज इक्वल टू काय असतं, वेट अपॉन मॉलिक्युलर वेट. वेट म्हणजे काय की जे तुम्हाला प्रश्नात ग्राम मध्ये वजन दिले, किती दिले तुम्हाला 22 भागिले मॉलिक्युलर वेट CO2चं मोलर मास काढा. कार्बन 12 प्लस एका ऑक्सिजनचा 16, 2 ऑक्सिजनचा किती येईल रे 32, ऍड करा, आन्सर येईल 44. तर 22 डिवायडेड बाय 44, 1/2 म्हणजे 0.5 मोल्स. ठीक आहे, त्यानंतर समजा मी तुम्हाला म्हटलं की 36 ग्राम H2O वॉटर, याच्यामध्ये मोल्स कॅल्क्युलेट करा. तर कसे कॅल्क्युलेट करणार तुम्ही. एन इज इक्वल टू वेट अपॉन मॉलिक्युलर वेट. तर वेट किती आपलं 36, हे जे प्रश्नात दिलं जाईल ते वेट असतं, भागिले H2चं मोलर मास काढा बरं. एका हायड्रोजनचं 1, तर 2 हायड्रोजनचं 2, प्लस ऑक्सिजन असतो 16, टोटल किती आलं 18, तर डिवायडेड बाय 18, तर आन्सर किती आलं रे 18 2 36 2. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण मोल्स कॅल्क्युलेट करतो. अजून एक एक्झाम्पल बघू. तुम्हाला समजणं महत्वाचं आहे, प्रॅक्टिस भरपूर करायची आहे. आपल्या ऍपमध्ये टेस्ट आणि DPPs अपडेट केलेले आहेत. मी तुम्हाला काल नोटिफिकेशन टाकली होती, त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही आता सॉल्व्ह करायला चालू करायचं. मोल्सचे क्वेश्चन DPP मधून सॉल्व्ह करा. तुमच्याकडे 2 ऑप्शन आहेत, एकतर DPP PDF पण दिलेली आहे, तुम्ही त्याच्यातून सॉल्व्ह करा, किंवा त्यालाच टेस्ट मध्ये पण कन्वर्ट केलेले, तुम्ही टेस्ट पण सॉल्व्ह करू शकता. तुमच्याकडे 2 चॉईसेस आहेत. चला इकडे बघा रे, मी जर म्हटलं तुम्हाला 49 ग्राम सल्फ्युरिक ऍसिड याचं कॅल्क्युलेट करा, सांगा काय फॉर्म्युला असतो. एन इज इक्वल टू वेट अपॉन मॉलिक्युलर वेट. वेट किती दिलंय 49 अपॉन सांगा H2SO4चं मोलर मास 98 कॅल्क्युलेट केलं होतं आपण, तर आन्सर किती आलं 1/2. तर अशा पद्धतीने मोल्स कॅल्क्युलेट करायचे. आता एक इथं मी क्वेश्चन लिहिणार आहे, एक सॅम्पल म्हणून. तुम्ही त्या क्वेश्चनचा आन्सर काढायचे. थोडा 1 सेकंदासाठी व्हिडिओ पॉज करा आणि मला आन्सर काढून सांगा काय येईल, तर मग आपण चेक करू तुमचा आन्सर करेक्ट आहे का. चला,
तर मला तुम्ही सांगायचंय, क्वेश्चन इथं लिहितोय मी, मला सांगायचंय 126 ग्राम नायट्रिक ऍसिड HNO3 याच्यामध्ये किती मोल्स येतील, तुम्ही मला कॅल्क्युलेट करून सांगा. व्हिडिओ पॉज करा आणि एक क्वेश्चन्स लिहून घ्या आणि तो एक क्वेश्चन ट्राय करा. ओके, चला, तर तुम्ही ट्राय केला असेल तर आपण चेक करूया तुमचा आन्सर करेक्ट आहे का. चला, तर मला सांगा N इज इक्वल टू काय असतं रे, वेट अपॉन मॉलिक्युलर वेट, बरोबर आहे. वेट किती दिले आपल्याला 126 अपॉन मोलर मास किती HNO3 चं कॅल्क्युलेट करा. हायड्रोजन 1, नायट्रोजन 14 प्लस एका O चं 16 असतं, तर 3 O चं किती येईल 16 48, हे सगळं ऍड करा येईल 63. आन्सर किती येईल सांगा 2 मोल्स. तर अशा पद्धतीने आपण मोल्स कॅल्क्युलेट करतो. आय होप तुम्हाला समजलं असेल की पहिल्या टाइप मध्ये आपण जर वेट दिलं, फक्त वेट आपल्याला, तर मोल्स कसे कॅल्क्युलेट करायचे. ओके, नेक्स्ट आता आपण जाऊया पुढच्या टाइपवर. फॉर एक्झाम्पल, जर तुम्हाला वेट न देता, जर तुम्हाला वेट न देता त्यांनी डायरेक्ट तुम्हाला मॉलिक्युल्स दिले, तर आता मी तर लिहितोय टाइप 2. टाइप 2, तर टाइप 2 काय, when number of molecules, atoms or ions are given. जर atoms, ions आणि molecules यांचा एक स्पेसिफिक नंबर दिला तुम्हाला, नंबर ग्राम नाही, ग्राम दिलं तर पहिला फॉर्म्युला वेट अपॉन मॉलिक्युलर वेट, ग्राम दिलं तर. आणि जर एक क्वांटिटी दिली, क्वांटिटी एक नंबर दिलाय तुम्हाला, क्वांटिटी दिलेली आहे, तर तुम्ही हा फॉर्म्युला वापरायचा. तर काय फॉर्म्युला आहे, तर ज्यावेळेस तुम्हाला क्वांटिटी दिल्या जाईल तर फॉर्म्युला असतो N इज इक्वल टू N अपॉन Na. आता सर N आणि Na काय, हे कॅपिटल N म्हणजे तुमची नंबर ऑफ क्वांटिटी. नंबर ऑफ क्वांटिटी म्हणजे प्रश्नामध्ये जो नंबर तुम्हाला दिला जाईल, एक क्वांटिटी दिली जाईल, ती क्वांटिटी. Na म्हणजे काय सर, Na ला म्हणतो आपण ॲव्होगॅड्रोज नंबर. ॲव्होगॅड्रोज नंबर माहिती आहे सगळ्यांना व्हॅल्यू, ॲव्होगॅड्रोज नंबरची व्हॅल्यू असते 6.023 इंटू 10⁻23. ही क्वांटिटी लक्षात ठेवा. आता ऑब्व्हियसली तुम्ही 11th ला शिकले म्हणून डेप्थ मध्ये जायची गरज नाहीये. अरे मला सांगा, आपण जर 1 डझन म्हटलं, 1 डझन, तर 1 डझन म्हटल्यावर आपल्या डोक्यात कोणती व्हॅल्यू आपल्याला रिमेंबर होते किंवा कोणती व्हॅल्यू क्लिक होते, 12. एका डझन मध्ये 12 क्वांटिटी असते, तसं एका मोल मध्ये एवढी क्वांटिटी असते. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. नाव आता हे झालं टाइप 2. आता एक तुम्हाला क्वेश्चन देतोय, क्वेश्चन तुम्हाला समजेल. समजा मी तुम्हाला असं म्हटलं की फाइंड नंबर ऑफ मोल्स इन 12.046 इंटू 10⁻23 मॉलिक्युल्स ऑफ O2. याच्यामध्ये आपल्याला मोल्स काढायचे. आता इकडे बघा, अगोदरच्या टाइप मध्ये प्रश्नामध्ये ग्राम दिलं होतं, ग्राम. इथं तुम्हाला क्वेश्चन मध्ये कुठंतरी ग्राम दिसतंय का, नाही. मग काय दिसतंय तुम्हाला, एक क्वांटिटी दिलेली, आपल्याला एक नंबर दिलाय. मग तुम्ही कोणता फॉर्म्युला, N अपॉन Na वापरणार. तर फॉर्म्युला वापरा N इज इक्वल टू मोल्स इज इक्वल टू N अपॉन Na. N म्हणजे काय, क्वांटिटी किती दिलेली आपल्याला 12.046 इंटू 10⁻23 डिवायडेड बाय Na ची व्हॅल्यू तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, 6.023 इंटू 10⁻23. हे कॅन्सल होऊन जाईल आणि आन्सर किती येईल तुमचं 2. तर आन्सर तुमचं काय आलं 2. ठीक आहे, एकदम इझी आहे. ग्राम दिलं तर टाइप 1 वेट अपॉन मॉलिक्युलर वेट. क्वांटिटी दिली, क्वांटिटी म्हणजे काय, एक नंबर दिलाय, स्पेसिफिक नंबर दिलाय, तर तुम्ही काय करणार N अपॉन Na. ठीक आहे, एकदम क्लिअर कट तुम्हाला डिफरन्स समजत असेल. ग्राम दिलं तर वेट अपॉन मॉलिक्युलर वेट, जर नंबर दिला एक स्पेसिफिक नंबर मॉलिक्युल्सचा वगैरे, तर तुम्ही N अपॉन Na वापरायचं. ओके, चला सगळ्यांनी एक व्हिडिओ पॉज करा आणि नोट्स बनवा. चला ठीक आहे, आय होप तुम्ही नोट्स बनवले असतील. रेग्युलरली नोट्स बनवत चला, नोटबुक तुमची कंप्लीट असली पाहिजे. नेक्स्ट हा झाला टाइप 2. आता तिसरा जो टाइप आहे टाइप 3, याच्यामध्ये आपण मोल्स कसे काढतो की व्हेन व्हॉल्यूम ॲट STP or NTP is
गिवन. हा जो टाईप 3 आहे ना, याच्यामध्ये आपण सहसा गॅसेसचे मोल्स काढतो, गॅशियस मोल्स. एसटीपी म्हणजे स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर, एनटीपी म्हणजे नॉर्मल टेम्परेचर प्रेशर. आणि स्पेसिफिकली एक गोष्ट लक्षात ठेवा, जर प्रश्नामध्ये एसटीपी किंवा एनटीपी हे दिसलं तरच हा फॉर्म्युला वापरायचा, नाही तर वापरायचा नाही. हे माइंडमध्ये फिक्स करा. एसटीपी किंवा एनटीपी दिसलंच पाहिजे तरच हा फॉर्म्युला वापरायचा, नाही तर वापरायचा नाही. ठीक आहे. आता काय फॉर्म्युला आहे? एन इज इक्वल टू असतं व्हॉल्यूम इन लिटर डिवायडेड बाय 22.4. हा तुमचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. हा तुमचा फॉर्म्युला आहे जो तुम्हाला यूज करायचा आहे. आता मी तुम्हाला एक्झाम्पल सांगतो की याचं कसं पडतं, त्याच्या अकॉर्डिंग क्वेश्चन कसा पडतो आणि सॉल्व्ह कसा करायचा. बघ की फॉर एक्झाम्पल, if a gas occupies 11.2 liter volume at STP, find the moles. बघा किती इझी आहे. बघा टाईप 1 कधी वापरणार? ग्राम दिल्यावर. ठीक आहे. टाईप 2 कधी वापरणार? एक क्वांटिटी दिल्यावर, एक नंबर दिल्यावर. टाईप 3 कधी वापरणार? ज्यावेळेस प्रश्नामध्ये एसटीपी किंवा एनटीपी हे दिसल तरच वापरायचं. बघा बरं, आता आपल्याला क्वेश्चन मध्ये एसटीपी दिलेले, तर फॉर्म्युला काय? एन इज इक्वल टू व्हॉल्यूम इन लिटर्स डिवायडेड बाय 22.4. ठीक आहे. मग मला सांगा व्हॉल्यूम किती दिले आपल्याला? 11.2 डिवायडेड बाय 22.4 ॲज इट इज. आन्सर काय येईल रे? 1/2. तर असे आपण मोल्स कॅल्क्युलेट करतो. ठीक आहे. तर 3 टाईप सांगितले तुम्हाला मी. टाईप 1 ज्यावेळेस वेट ग्राम मध्ये दिल्या जाईल, वेट अपॉन मॉलिक्युलर वेट. टाईप 2 ज्यावेळेस एक क्वांटिटी दिल्या जाईल, एन अपॉन एन ए. टाईप 3 ज्यावेळेस तुम्हाला एसटीपी किंवा एनटीपी दिल्या जाईल त्यावेळेस वापरायचं. ठीक आहे. ओके, चला व्हिडिओ पॉज करा आणि फॉर्म्युला, टाईप आणि एक्झाम्पल लिहून घ्या. भरपूर पोरं मला म्हणतात सर एवढी मेहनत कशासाठी? पोरांनो नीट ऐका मी काय बोलतोय. एवढी मेहनत कशासाठी? तुमच्या आईवडिलांनी जे तुमच्यासाठी एवढं आयुष्य झिजवले, ही ती मेहनत त्याच्यासाठी तुम्हाला करायची. तुम्हाला दाखवून द्यायचं जगाला की तुम्ही काय करू शकता. तुमच्या आईवडिलांसाठी तुम्हाला करायचं, तुमच्या आईवडिलांना तुम्हाला प्राऊड फील करवायचं, म्हणून एवढी आपण मेहनत करायची. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. ओके, तर तुम्ही लिहिलं असेल. तर आजच्या लेक्चरमध्ये काय शिकलो आपण की मोल्स कसे कॅल्क्युलेट करायचे. आता व्यवस्थित ऐका. ॲपमध्ये जायचं, कोर्स फ्री आहे. माय कोर्सेसमध्ये जायचं, त्याच्यामध्ये व्ह्यू कोर्समध्ये जायचं. 12th दिसेल तुम्हाला. त्याच्यामध्ये तुम्ही जायचं रेकॉर्डेडमध्ये. इकडे तुम्हाला लाईव्ह दिसेल. लाईव्हमध्ये डेटा नाही आहे काही, पलीकडला रेकॉर्डेड वगैरे असं लिहिलं, त्याच्यावर क्लिक करा. रेकॉर्डेडमध्ये जा. सीईटी सेक्शनमध्ये जा. सीईटीमध्ये केमिस्ट्री सेक्शनमध्ये जा. तिथं तुम्हाला डीपीपीज टेस्ट भेटतील. तर मोल्सवरची टेस्ट किंवा मोल्सवरची डीपीपी, ज्याच्यामध्ये मोल्स कॅल्क्युलेशनचे क्वेश्चन आहेत, ते तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. व्यवस्थित सॉल्व्ह करा. रोजच्या लेक्चरमध्ये जेवढं झाले तेवढी जर प्रॅक्टिस केली तर तुमचा अभ्यास इतका व्यवस्थित होईल, तुम्हाला बिलकुल लोड येणार नाही. ठीक आहे, हे लक्षात राहू द्यायचं. आणि मी जे बोललोय त्या गोष्टी लक्षात ठेवा. पॉज करून तुम्ही लिहून घ्या. आणि मी जे सांगितलं ते लक्षात ठेवा. मेनली पोरांनो, काय सांगितलं मी? पोरांनो एवढी मेहनत कशासाठी? तुमच्या आई वडिलांनी तुमच्यासाठी जे आयुष्य झिजवले, ही मेहनत त्याच्यासाठी आता बिलकुल माघार घ्यायची नाही. आता फक्त आणि फक्त स्टडी करायचं.